सुहास तर नॉन स्ट्रायकिंग वरती तेजस. पहिलाच बॉल इथे मात्र चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलेलं आहे. धावा मात्र पहिल्याच बॉलवरती मिळणार नाहीये चांगल्या पद्धतीने. आणि मैदानावरती आता ॲडव्हर्टाईज झालेली आहे. बेडसे गावाचा बेडसे संघाचा 12वा खेळाडू अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. नक्कीच घोटवडे गावाचं प्रेम आम्हा समालोचकांवरती सातत्यानं आहे. मी अनाउन्समेंट नका करू, मी नाही करत. येस फ्रेंड आहेत. ओके धन्यवाद. तर वेळ मॅचच्या दिशेने या ठिकाणी मैदानावरती सामना सुरू आहे. खऱ्या अर्थानं सन्माननीय अनिल शांताराम पाटील यांच्या वतीनं ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर या ठिकाणी जाळं मात्र ठेवलं होतं सुवासळेसाठी. सुवासळे बॅक टू द पॅव्हलियन. माहिती आहे की मी अगदी या ठिकाणी जर ऑफसेटला चेंडू टाकला तर मला एक क्षेत्ररक्षक हा लॉंग ऑफला लागणारच आहे. मग त्याने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला आणि तदनंतर इथे त्याच पद्धतीचा बॉल टाकला. सोहाने तो बॉल खेळून काढला आणि बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावला. हे खऱ्या अर्थानं स्ट्रॅटर्जी. म्हणजे क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटर्जी, क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग. हे जर म्हटलं तर ते खरंच आहे. आणि तो खऱ्या अर्थानं खेळ जयेंद्र राहुलच्या वतीनं मला पाहायला मिळाला. पहिले 4 बॉल कंप्लीट झाले. धफलकावरती 5 धावा आलेल्या आहेत. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज मैदानावरती संघाचा कॅप्टन आलाय तो म्हणजे निमिष राऊत. निमिषकडे आता खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या जोडून द्यावी लागेल. पुन्हा एकदा जयेंद्र राहुल उर्फ बंड्या मैदानावरती सज्ज होतोय. चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झाले. अर्थातच मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू गेला आणि इथे मात्र धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. धावसंख्या स्थिर धाफलकावरती ती म्हणजेच आत्तापर्यंत येऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच प्रशांत बांदेवडेकर यांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव वाढती. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव होतोय. 6 धावा धफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील 1 बॉल मात्र शिल्लक आहे. निमिष संघाचा कॅप्टन नॉक पारी आज मात्र या ठिकाणी गोठी गावासाठी खेळावे लागेल आणि तो प्रयत्न करणार का. पुन्हा एकदा जयेंद्र राहुल चांगला फटका घेऊन काढलेला आहे. 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू मात्र डीपमध्ये जातोय. दर्शन वेगानं आला, त्याने चेंडूला फील्ड केलं. जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत खेळाडूंनी 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. यासिन सर, अगदी मी पहिल्या दिवसापासून पाहतोय या ठिकाणी समस्त 6 आमचे ग्रामस्थ आहेत किंवा त्याच वेळेला सहानगोटी असेल, इकडे कावीर असेल, तळ असेल, बोरपाडा असेल, अशा विविध गावामधून बंधूंसाठी अगदी खूप चांगल्या पद्धतीने प्रेम व्यक्त केलेलं आहे. बहुसंख्येने या ठिकाणी आमचे सर्व सदस्य कार्यकर्ते अविरत मेहनत घेत आहेत. मी खऱ्या अर्थानं तमाम सर्व या ग्रामस्थांचं संपूर्ण सहाणगाव असेल किंवा साईडचे जे गाव आहे त्यांचं आभार व्यक्त करतोय. आपण चांगलं सहकार्य दिलं. मी सातत्याने म्हणत असतो की सहकार्य आणि पैसा या दोनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नुसता पैसा असून चालत नाहीये दर्णेगुरुजी, सहकार्य महत्त्वाचं आहे आणि सहकार्य सुद्धा असून चालत नाहीये, पैसा महत्त्वाचे आहे. दोन्ही गोष्टींचा समतोल बंधूंनी अगदी खूप चांगल्या पद्धतीनं बॅलन्स ठेवला आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम प्रत्येक व्यक्ती करत आहे. या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन चालतोय या घमासान युद्धाकडे, जिथे एका बाजूला अभय स्पोर्ट्स गुंट्यांची गोटी संघ तर दुसऱ्या बाजूला अर्थातच अक्षय मात्रे पुरस्कृत आयुष 11 जय बाबदेव बेडसे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा धफलकावरती आल्यात. करण मात्रे मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल असेल राईट मोर दी विकेट. पहिलाच बॉल इथे मात्र कॅच उडाली होती का. येस, आणि डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू गेला.
रायगड पोलीस सन्माननीय समीर धुरी साहेब यांच्या वतीनं करणने 3 बॉल्सवरती 3 विकेट्स प्राप्त केल्या, तर 200 रुपयाचं पारितोषिक मात्र मिळणार आहे. आज मात्र ती संधी आता करणकडे आलेली आहे. चांगला बॉल, पहिलाच बॉल प्रचंड वेग होता. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट मोर द विकेट, पंतांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेत त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव पाहायला मिळते. रोखून ठेवलेला आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. 5 ओव्हर्समध्ये पाहणार आहोत की अभय स्पोर्ट्स कुंटेंची गोटी संघ किती धाब्यांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देणार आहेत. कारण याच मैदानावरती अगदी फलंदाजांची धावा काढत असताना दमछाक सुद्धा झाली आहे. 5 ओव्हर्समध्ये 30 धावा, 35 धावा, 40 धावा याच रेंजमध्ये आपण धावा पाहिलेल्या आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी करण म्हात्रे फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ते मात्र फलंदाज बाद. तुम्ही जर अगोदर हे मैदान पाहिलं असाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे क्रिकेटसाठी मैदान होईल का, हे एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. परंतु असंख्य असे अर्थातच मातीचे डंपर असतील ते या ठिकाणी खाली केले आणि एक जबरदस्त लेवल या मैदानाला देण्यात आली. मी काल सुद्धा म्हणालो की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यामुळे लेवल घेण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते मला माहिती आहे. आणि ती मेहनत या ठिकाणी समस्त सहान गावातील ग्रामस्थांनी घेतली, बंधूंनी घेतली आणि खेळण्यासाठी सुसज्ज असं मैदान आज या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि त्याच मैदानावरती या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा खेळ प्रदर्शित करत असताना प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहायला गेले तर विकेट्स 130 आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि 100 कॅच पकडलेले आहेत. असा हा लेखाजोखा दरणी गुरुजींच्या वतीनं पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. चेंडू मात्र विकेट, अर्थातच बिहाइंड द विकेट एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. बघा, मी अगोदर सांगितले की जशी IPL सुरू होते तरी देखील टेनिस क्रिकेट आपल्याकडे संपलेला नाही आहे. कारण तुम्ही जर एप्रिल महिन्यामध्ये गेलात किंवा मार्च महिन्यामध्ये पाहायला गेलात तर अक्षी साखर इथे सुद्धा एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. थेरुण्याच्या वतीने सुद्धा तुम्हाला एक मोठी स्पर्धा भेटीला येते. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर याच महिन्यामध्ये 28 आणि 29 मार्च या तारखेला बागदंडा येथे सुद्धा मोठी नाईटची स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. त्याच्यामुळे अजून स्पर्धा काही संपलेल्या नाही आहेत. पूर्वी पहा, एकदा फेब्रुवारी झाला की क्रिकेट शांत व्हायचं, परंतु अगदी मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंत सुद्धा तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी करण मात्र आलेले आहेत. 5 बॉल कंप्लीट झालेत. चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळलेली आहे. अगदी तंत्रशुद्ध नियंत्रित या ठिकाणी गोलंदाजी केली आहे आणि खऱ्या अर्थानं अभय स्पोर्ट्स कुंटेंची गोटी संघाला अजून देखील इथे मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलेला आहे. शेवटला बॉल असेल. पुन्हा एकदा करण मात्रे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटचा आधार घेतला, डायरेक्ट हिट केला. ओहो, पंचांकडे अपील आणि पंचांचे हात अर्थातच या ठिकाणी आता रिव्ह्यूसाठी दिलेले आहेत. थर्ड अंपायर या ठिकाणी आता पाहतील की हा फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की डेंजर झोनमध्ये आहे. डिसिजन पेंडिंग. मैदानावरती नक्कीच फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की डेंजर झोनमध्ये आहे याची शहानिशा, याची पडताळणी आमचे आता थर्ड अंपायर या ठिकाणी प्रीतम पाटील करत आहेत. विविध अँगल्सद्वारे या ठिकाणी ही क्रिया पाहिली जाईल आणि तदनंतर योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि हा फलंदाज आउट आहे. आपण रिप्लायच्या वतीने पाहू शकता. फलंदाज येथे मात्र बाद होतोय. पंचांचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि अशा वेळेला येथे एक महत्त्वपूर्ण फलंदाज संघाचा कॅप्टन निमेश बॅक टू द पवेलियन.
बॅटिंग करत असताना धाफलकावरती 11 धावा आलेल्या आहेत. आता येणारे 3 ओव्हर्स अजून देखील शिल्लक आहेत. एका बाजूला बेडशी संघ चांगल्या पद्धतीने खेळत आहे, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना गोटी संघाच्या 3 विकेट्स आत्तापर्यंत त्यांनी गमावलेल्या आहेत. नवीन खेळाडू आलेला आहे तो म्हणजे कल्पेश राऊत. बघा, कल्पेश राऊत आणि अल्पेश राऊत ही सख्या भावांची जोडी आता मैदानावरती आपल्याला खेळताना दिसणार आहे. बघा, आता संपूर्ण अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी हा संघ अगदी आशेने पाहतोय. तुमच्या बॅटमधून 2 ते 3 मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या धाफलकावरती पाहायला मिळेल. परंतु बघा, समालोचकाला बोलणं फार सोपं असतं, तिथे प्रत्यक्ष करायचं बॅट्समनला करणार का हे देखील पाहण्यायोग्य असेल. दर्शन पोळकर, पहिलाच बॉल फुल टॉस पंचांकडे अपील केली आहे. परंतु जेव्हा लेग बिफोर द विकेट याची अपील केली जाते तेव्हा पंच बऱ्याच गोष्टींचा विचार करतात. मग चेंडूची पिचिंग कुठे आहे, चेंडू स्टंपला हिट करतोय का, हाईट जास्त आहे का, तदनंतर टप्पापर्यंत चेंडू स्टंपला मिस करतोय, या बऱ्याच बाबींचा विचार केला जातो. परंतु त्यांच्याकडे रिॲक्शन टाईम फार कमी असतं. दर्णे गुरुजी, क्विक डिसिजन द्यावा लागतो आपल्या. म्हणून आपण जेव्हा रिव्ह्यू पाहतो तेव्हा अगदी स्लो करून पाहतो, परंतु तिथे मात्र जागेवरती अगदी थोड्याच वेळात तेजस त्या ठिकाणी रिव्ह्यू किंवा तो डिसिजन द्यावा लागतो. चांगला बॉल, क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेला, एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव थ्रोवस्ती झाली असती, परंतु नक्कीच कल्पेश त्या ठिकाणी थोडंसं पडला, घसरला, बॅलन्स केला आणि त्याचमुळे ही धाव आली नाहीये. नाहीतर या चेंडूवरती 2 धावा लिहिल्याच होत्या, परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धाफलकावरती हळूहळू मात्र पुढे सरकत आहे. 13 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड आणि अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन पोळकर. चांगला बॉल, पंचांकडे पाहिलं परंतु इथे टप्पा पडला. मात्र फलंदाजाला इथे मात्र कळत नाहीये, त्याला वाटलं की वाईट बॉल जाईल, परंतु हा चेंडू मात्र व्हाईट लाईनच्या आतून आलाय आणि ते मात्र चेंडू चांगला आहे. बघा, गोलंदाज दर्शन पोळकर याची मी छोटीशी ओळख करून देतोय. नाईटच्या भव्य दिव्य स्पर्धा अर्थातच नवतरुण खानावशी वतीने आयोजित झाली होती आणि तेव्हा हा जो गोलंदाज आहे ज्याला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देखील मिळाला होता, तोच दर्शन पोळकर आज आपल्या स्थानिक संघामधून खेळत आहे. चांगला बॉल आहे, चांगला फटका, संधी जरूर आहे, डायरेक्ट हिट. ओहो, डायरेक्ट हिट करणं फार गरजेचं होतं, परंतु इथे मात्र टिपला नाहीये आणि त्याचमुळे फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. डॉट बॉल मैदानावरती येतोय. धावसंख्या स्थिर धाफलकावरती. दर्णे गुरुजी, आज सकाळपासून आपण किंवा रात्रीपासून पाहायला गेलं ना तर इथे धावा होतच नाहीयेत. कधी 30 धावा, कधी 35 धावा, कधी 40 धावा, अशा पद्धतीने हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज दर्शन पुन्हा एकदा कटवलेला आहे. एक सिंगल धाव, एक धावेने मात्र काम होणार नाहीये. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर आता येथून बेभान, बेधुंद, बेधडक, विस्फोटक आणि त्याच वेळेला आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती करावी लागेल, ते म्हणजेच कल्पेशला. चांगला बॉल, लो फुल टॉस, पुन्हा एकदा संधी. ओहो, मैदानावरती काहीतरी वेगळंच घडलं. फलंदाज बाद. चौदा धावा धाफलकावरती आलेले आहेत. डी जे मास्टर आमचे काही आज ऐकत नाही आहे, कारण जेवणासाठी जेव्हा त्या सहांच्या कॉर्नरवरती गेलो तिथे सुद्धा अगदी आवाज मोठ्यानं येतोय, अगदी दमदार आवाज आहे. आमचे अनूप पाटील सुद्धा हसत आहेत, त्यांची सुद्धा लाईट दमदार आहे आणि आज सर्व काही नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आयोजन आम्हाला पाहायला मिळते आहे. खूप चांगल्या पद्धतीने आवाज अगदी जसा सुरुवातीला लागलेला यासिन सर तोच आवाज अजून देखील आम्हाला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आम्ही देखील त्याच्यावरती खुश झालेलो आहोत. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. धाफलकावरती 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. 14 धावा धाफलकावरती आल्या आहेत आणि अजून देखील 2 ओव्हर्स म्हणजेच आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज करत मात्र आलेला आहे. पुन्हा एकदा रायगड पोलीस समीर धुरी यांच्या वतीनं जर हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल,
ते म्हणजेच करण म्हात्रेसाठी पहिलाच बॉल राईट मोर दी विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पहिलाच बॉल इथे मात्र हाफ ट्रॅकर होता. पंचांचे हातात हातातच या ठिकाणी घोषांकी क्षेत्रामध्ये म्हणजेच एकच सिंगल द पाहायला मिळेल आणि वन बाउन्सचा इशारा हा देखील करण म्हात्रेला मात्र मिळाला आहे. यानंतर जर आपण या ठिकाणी बाउन्स टाकलात तर कदाचित पंचांच्या वतीनं आपल्याला दंडित करण्यात येईल आणि त्यासाठी ही दखल मात्र गोलंदाजांनी घ्यायची आहे. बघा या ठिकाणी आपण मेन रोडच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी बरेचसे आमचे सर्व छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत. काहींकडे चायनीज भेळ आहे, काहींकडे अंडापाव आहे, वडापाव आहे, सरबत, ज्यूस बरंच काही या ठिकाणी विकलं जातं आहे. धन्यवाद त्यांचं देखील, कारण यासिन सर हे सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे, कारण त्याच्याने आपली भूक सुद्धा भागत असते. परंतु इथे मैदानावरती पुन्हा एकदा काहीतरी वेगळं पाहायला मिळते. फलंदाज बाद. आज त्यांना सुद्धा हाताला काहीतरी धंदा मिळालेला आहे. आपली सुद्धा भूक भागत असते, त्यांना सुद्धा काही पैसे मिळत आहेत. कारण आताची वास्तविकता जर पाहायला गेलं ना तर महागाई भरपूर वाढते, परंतु सॅलरी काही वाढत नाही. ही आताची कंडिशन आहे, वास्तविकता आहे. स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये बरेचसे विद्यार्थी बाहेर निघत आहेत, बऱ्याच जणांना जॉब मिळत नाही आहे, प्रत्येकजण झगडत आहेत. त्याच्यामुळे आता या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना तुम्हाला नक्कीच काबाड कष्ट परिश्रम घ्यावे लागतील. चांगल्या पद्धतीने जॉबमध्ये नक्कीच तुम्हाला पदार्पण करावं लागेल. चांगला बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. लेग बाईकचा इशारा आलाय, इथे मात्र धावा मिळणार नाहीयेत. एक धाव मात्र मिळणार आहे आणि एका धावेच्या साह्याने 16 धावा फलकावरती आल्या. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत. करण म्हात्रे मैदानावरती सज्ज झालाय. ओहो, चांगला फटका खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय जरूर. ओहो, दुसरी धाव मात्र घेत असताना इथे वेळी स्वतःला सावरलेला आहे. एक एक धावेसाठी सुद्धा इथे संघर्ष केला जातोय. धावफलकावरती 17 धावा आलेल्या आहेत. करण म्हात्रे यांचा स्पेल आपण आतापर्यंत पाहिला तर त्याने आपल्या स्पेलमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं अंपायर्स रिव्ह्यू घेतले का आणि कसला घेतलाय? अच्छा, बाउन्ससाठी या सेकंड बाउन्स आहे का चेक करण्यासाठी इथे कारण एक वॉर्निंग दिली होती, एक वॉर्निंग मिळाली होती गोलंदाजाला. त्याच्यामुळे आता इथे चेक करतील की हा चेंडू जास्त हाईट असेल किंवा उंची असेल तर नक्कीच दंडित केलं जाईल. प्रीतम पाटील पंच या ठिकाणी पाहत आहेत. नो बॉल पंचांच्या वतीनं या ठिकाणी इशारा केला. आपण पाहू शकता रिप्लायच्या वतीनं LED स्क्रीनवरती बघा, अगदी जवळपास डोक्याच्या वरून त्यांनी बॉलला या ठिकाणी आडव्या बॅटने खेळून काढला आणि नो बॉल या ठिकाणी मात्र घोषित केला. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. ही संधी आता या ठिकाणी फलंदाजाकडे आहे. बघा इथे करण म्हात्रे या चेंडूवरती किती धावा खर्च करणार आहेत, कारण फलंदाजाकडे लायसन आहे. इथे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा त्याच वेळेला कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये मोठे फटके तो आता खेळू शकेल याच बॉलवरती. नाही, इथे मात्र परफेक्ट कनेक्शन नाही आहे, तरी देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. एक एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहेत. एक धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव 19 धावा धावफलकावरती आले आहेत. बघा 19 या धावसंख्येचं खासियत मी नेहमी सांगत असतो. तुम्ही वीरेंद्र सेहवाग यांचा जर IPL फॉर्मॅटमध्ये उच्चांक पाहिला तर 119 आहे, ODI मध्ये उच्चांक पाहिला तर 219 आहे आणि टेस्ट करिअरमध्ये उच्चांक पाहिला तर 319 आहे. आणि हा देखील चेंडू मात्र डॉट. 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटला बॉल लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर. कारण म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणि आता धावांचा दुष्काळ मैदानावरती पाहायला मिळतोय.
चांगला बॉल आहे, वेग आहे. तदनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. आता अंतिम ओव्हर आहे. बघा अंतिम ओव्हरमध्ये इथे 2 ते 3 मोठे हिट आले तर एक चांगली धावसंख्या होऊ शकेल. दन्नीगुरुजी सुद्धा माझ्याशी सहमत आहेत, कारण आतापर्यंत धाफलकावरती 19 धावा आल्यात आणि साधारणतः ॲव्हरेज स्कोअर आपण पाहायला गेलं तर ॲव्हरेज स्कोअर इथे 35-40 खूप होतोय. कारण अगोदरच्या आपण मॅचेस जर पाहिल्या तर अगोदरच्या मॅच मध्ये 29च धावा होत्या, त्या देखील या ठिकाणी डिफेंड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर या षटकामध्ये 10 ते 15 धावा घेतल्यात तर मी म्हणेन एक चांगला स्कोअर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला देऊ शकाल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अर्थातच रुद्र प्रमोद ठाकूर पुरस्कृत जयनुमान घोटवडे विरुद्ध या संघातील किंवा या सामन्यातील विजयी संघ, या दोन संघादरम्यान या क्वालिफायर राऊंडचा सामना या स्पर्धेमध्ये होणार आहे. कालच्या दिवसामध्ये अध्यक्ष रवींद्रजी ठाकूर साहेब यांचा संघ विघ्नार्थ खारीकपाडा संघ हा सुपर 4मध्ये प्रवेश केला आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की दुसरा संघ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दक्ष आलेला आहे मैदानावरती. दक्ष मगर मैदानावरती आलेला आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज या ठिकाणी प्रयत्न करतोय. शेवटल्या ओव्हरमध्ये किती धावा जमा करणं, 10 ते 15 धावा घेणे अनिवार्य असेल. पहिलाच बॉल वेगानं खेळला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओहो, चेंडू गॅदर केलाय. दुसरीचा प्रयत्न. कुंट्यांची गोटी संघ आहे, 2 धावा घेणारच नो डाऊट. हे त्यांचं नेहमीच काम आहे असेल सर, बरं का. हे पहिल्यांदाच नाही ते करत नाहीये. चान्स मिळाला की धाव घेतलीच पाहिजे. दुसरी धाव घेतली 2 धावेच्या साह्यानं, कारण सगळेच कबड्डीपट्टू सुद्धा आहेत. कारण बऱ्याच वेळा मी पाहतोय कबड्डी सुद्धा तेच खेळतात आणि क्रिकेट सुद्धा तेच खेळतात. 2 धावा घेतल्या, 2 धावेच्या साह्यानं धाफलकावरती पुन्हा एकदा बदलाव. 21 धावा, 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 5th ओव्हर इन द प्रोग्रेस. शेवटची ओव्हर आता या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे, मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा दक्ष मगर. चांगला बॉल इथे कटवण्याचा प्रयत्न केला. एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. 1-1 धावेने पुढे सरकत आहेत. धाफलकावरती आता 22 धावा आलेले आहेत. बॅटिंग करत असताना जवळपास 5 गडी म्हणजे अर्धा संघ अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघाचा इथे बाद झालेला आहे. 5 गडी बाद धाफलकावरती. 5 गडी बाद 22 धावा धाफलकावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी दक्ष मगर यावेळी सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एकच सिंगल धाव घेते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा. बॉल हातामध्ये ठेवला, घेतली धाव. गरमागरमीचं वातावरण मैदानावरती. एकच धाव होती. दर्णेगुरुजी सुद्धा हसत आहेत, कारण हे नेहमीच पाहायला मिळतं. 2 धावा पुन्हा एकदा वाढलेत. बॉल हातामध्ये ठेवला की एका सेकंदामध्ये 1 धाव. हे नेहमीच त्यांचं समीकरण आहे. एका धावेच्या साह्यानं 24 धावा, 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा धाफलकावरती आत्तापर्यंत आलेल्या आहेत. आणि यासिन सर, या धावा सुद्धा चांगल्या आहेत. या धावा नक्कीच तुम्ही जर चांगली गोलंदाजी झाली तर काढताना दमछाक होताना आपण कित्येक वेळा पाहिले. सो यावेळेस सुद्धा ती होईल, कारण अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी या संघाकडे चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आता पुन्हा एकदा गोटोडे संघ नव्या दमानं आतमध्ये आलेला आहे. फुलटॉस बॉल इथे मात्र अंपायर्सने बीमर नो चेंडू मात्र घोषित केला. नो बॉल इथे मात्र घोषित केलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे आता फ्री हिट सुद्धा असणार आहे. नो चेंडू मैदानावरती टाकलेला आहे. लगेच पंचाकडे या ठिकाणी आता खेळाडूला काहीतरी ॲडवाइस देत असताना संतोष म्हात्रे संघामधील सिनियर खेळाडू आहे आणि दक्षला इथे मात्र दक्ष करत असताना, कारण इथे हा चेंडूवरती नियंत्रण नव्हतं आणि त्याचमुळे अर्थातच आपण पाहिलं गेलं तर पंचांनी दंडित केलं. नो बॉलचा इशारा. परंतु इथे आता फलंदाज रनआउट झाला तर नवीन फलंदाज झालाय, तो म्हणजे सुबोध थळे. सुबोध थळे म्हटले की त्याच्याकडे सुद्धा चांगला एक्सपिरियन्स आहे. कित्येक वर्ष त्याला मी खेळताना पाहतोय. पूर्वी तो देखील थोडा लवकर यायचा खेळण्यासाठी,
परंतु आता नवीन नवीन चांगले खेळाडू घडले आणि मग तो मात्र स्वतःहून मागे खेळण्यासाठी येतो. पण तो जेव्हा येतो ना तेव्हा तो कार्यक्रम करतो. आता कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे. कारण आपल्या संघाला धाव्यांची गरज आहे. धावा जमवाव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील. परंतु दक्षला आता इथे दक्ष केलंय. पाहूया त्याची गोलंदाजीमध्ये सुधार होणार का. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटची संधी आहे ती म्हणजे सुबोधकडे. पुन्हा एकदा दक्ष सज्ज होतोय. पुढील बॉल, ओहो हाफ ट्रॅकर बॉल. परंतु इथे मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी सुबोध आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज बाद. या सततील काही चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहेत. अगदी स्ट्रगल करत असताना धफलकावरती जर धावा पण पाहायला गेलं तर 25 धावा 7 गडी बाद आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. अजून देखील शेवटचे 2 बॉल्स मात्र शिल्लक असतील. नवीन फलंदाज या ठिकाणी आलेला आहे नॉन स्ट्राईक एंडवरती, तो म्हणजेच देवांग घरत. आणि स्ट्राईकला ऋषिकेश आहे. ऋषिकेश पाटील. आता इथे पाटलाप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. जिंकायचं असेल तर मोठी फटके येणं अपेक्षित आहे. मोठा फटका आला परंतु इथे मात्र परफेक्ट टायमिंग नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडला. फलंदाज बाद. पाहणार शेवटल्या बॉलवरती काय होणार आहे. धावसंख्या स्थिर आहे आफ्रिकावरती. ती आतापर्यंत 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटला बॉल या मैदानावरती. अर्थातच यानंतर आपल्याला शेवटला एक सामना देखील पाहायला मिळेल आणि तदनंतर आपण उद्या तिसऱ्या दिवसाला म्हणजे शेवटच्या दिवसाला मिळणार आहोत. बघता बघता कधी 2 दिवस संपत आले हे कळलं देखील नाहीये. सगळ्यांची प्रचंड मेहनत आणि इथे मात्र आता पंचांकडे अपील सुद्धा केली आहे आणि इथे या चेंडूवरती काही धावा मात्र येत नाही आहेत आणि अशा पद्धतीने विकेट सुद्धा दिलेला आहे. पहिल्या सत्राचा खेळ यासिन सर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 5 ओव्हर्समध्ये बॅटिंग करत असताना अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी या संघाने धफलकावरती 25 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर 26 धावांचं लक्ष्य हे आता आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजेच अर्थातच अक्षय म्हात्रे पुरस्कृत आयुष 11 अर्थातच आयुष्य स्मरणार्थ हा संघ त्यांनी या ठिकाणी दाखल केला आहे. तो म्हणजे जे बाबूदेव बेडसे संघ. या संघाला आता 26 धावांची गरज आहे. जेवढा हा सामना सोपा वाटतोय तेवढा सामना हा नक्कीच सोपा नाही आहे आणि द्वितीय सत्रामध्ये काय घडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी यासिन सरांना विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद निशांत. आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय अनिलजी पाटील आमच्या कॉम्बॉक्सच्या बाजूलाच बसलेले आहेत. अगदी सर्व सामान्य व्यक्ती आणि त्यांच्या बाजूला येऊन स्वतः ते बसलेले आहेत. हे दृश्य आपल्याला फार कमी पाहायला मिळतं. ज्या माणसांचे पाय जमिनीवरती असतात तीच माणसं अशा प्रकारचं कार्य करत असतात. मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद देतोय त्यांना. एक मोठी टुर्नामेंट, एक मोठी स्पर्धा आपल्या या छोट्याशा गावामध्ये छोट्याशा मैदानावरती आपण आयोजित केलीत आणि अनेक खेळाडूंना अनेक संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध आपण करून दिलेली आहात. आपण स्क्रीनवरती पाहताय 30 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रथम दर्शनी आपल्याला सर्वांना वाटतं की अगदी सहज आणि सोपा हा खेळ असेल किंवा या धावसंख्येला आपण सहज पार करू शकतो. परंतु आताच निशांत याने सुद्धा म्हटलं की इथे धावा बनवणं सोपं नाही आहे आणि त्याचा अनुभव आपण सुद्धा घेतला आहे.
सिमेंट ब्रिगेड इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याचबरोबर एक लाईट वेट चेंडू इथे असल्या कारणानं त्या चेंडूला लिलया सीमारेषेच्या बाहेर पोहोचवणं सोपं नक्कीच नाही आहे आणि म्हणूनच हा सामना पुन्हा एकदा आपल्याला अटीतटीचा पाहायला मिळेल. एक रंगतदार अवस्थेमध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण हा सामना पाहणार आहोत असा अंदाज, असं प्रेडिक्शन नक्कीच आपण लावू शकतो. चलिए दोस्तों, तो ये मैच फिर से एक बार दूसरे सत्र में शुरू होता हुआ. लाइट व्यवस्था करने वाले ओमकार लाइट्स के मालिक सम्माननीय अनूप पाटिल, मैन फ्रॉम कुरुड़, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. उसी के साथ साथ केटी साउंड सर्विस खंडाला, डीजे मास्टर आदेश, ड्रीम्स क्रिकेट के सारे टेक्नीशियंस, ऑनलाइन स्कोरर, ऑपरेटर, कैमरामैन कौस्तुभ पाटिल, इन सभी का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. और इसी के साथ साथ हमारे अंपायर्स प्रीतम पाटिल सर, सुमित पवार सर, प्रशांत बांदीवड़ेकर सर, और जिन्होंने एलईडी यहाँ पे मुहैया करवाई है वो सम्माननीय अतुल पाटिल, मैन फ्रॉम घोटौड़े, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. हमारे साथी कमेंटेटर निशांत पाटिल और इस टूर्नामेंट के लिहाज से निवेदक के रूप में सम्माननीय संजय सर की आवाज़ को भी आपने सुना. आयुष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ निशिकांत म्हात्रे यांच्यातर्फे संतोष यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 200 रुपयांचा इथे कॅश प्राइज आलेला आहे. मनपूर्वक आभार. आणि आमच्या बाजूला बसलेले सिद्धेश पाटील यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय मी, कारण ते एक फार मुख्य प्रमुख काम इथे बजावत आहेत. कारण कोणी किती पैसे दिले, कोणासाठी दिले, कशासाठी दिले याचा संपूर्ण लेखाजोगा त्यांच्याकडे आहे. सो धन्यवाद सिद्धेश, हे फार महत्त्वाचं काम असतं. आणि मंडप डेकोरेटर्स अर्थात साई मंडप डेकोरेटर्स यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय दिनकर राऊल, मॅन फ्रॉम कावीर, आपले हार्दिक आभार. येस, आपण स्क्रीनवरती पाहू शकता आमच्या कॅमेरामनची नजर कुठे जाईल आणि कधी कोणाला आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये कैद केलं जाईल याचा काही नेम नाही आहे. मी असं एका ठिकाणी निशांत वाचलं होतं की कॅमेरामनची नजर फार खतरनाक असते. चलिए दोस्तों, मैच की तरफ चलते हैं. पहला ओवर लेके आए हैं सुहास. ओह, सुहास की पहली गेंद पर उड़ाया. आहा, ये होता है क्रिकेट. बहुत ही अनोखा खेल है दोस्तों. जहां पे 6 रन मिलने की संभावना थी वहां पे मिले मात्र 1 ही रन. करण म्हात्रे के बल्ले से ये बहुत ही खूबसूरत पुल हमें देखने को मिला था. जी हाँ, कुछ इशारा कर रहे हैं, शायद गेंद को बदलना चाहते हैं संतोष म्हात्रे और करण म्हात्रे, सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर. और इसी बीच हम सभी को चाय मुहैया करवाई है. और देखिए, हम सभी के बंधु हमारी जानिब यहाँ पे बैठे हैं, उनका मैं फिर से एक बार शुक्रिया अदा करना चाहूँगा. धन्यवाद बंधु. जी हाँ, इस मरतबा लोअर फुल टॉस, ये ब्रांडेड स्ट्रोक है करण का. इस शॉट ने निशांत, इस खिलाड़ी ने बहुत सारे रन चुरा लिए हैं. बहुत ही खूबसूरत शॉट खेलते हैं. क्रिकेट की परिभाषा में इसे स्वीप कहा जाता है, मगर ये शॉट जिसके पास है ना, वो गेंदबाजों को बहुत कंफ्यूज करता है. जी हाँ, फिर से एक बार किया है पुल, मगर इस मरतबा सही जगह. 1 बाउंस गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन.
घुटने को बेंड किया, अपने आप को स्ट्रेच किया और स्वीप बनाकर फुल टॉस बनाकर खेल दिया था। और इसी वजह से गेंदबाज ने सोचा कि थोड़ा सा जस्ट शॉट गेंद करे। ये देखिए फिर से एक बार अपने घुटने के बल गए थे मगर इस मरतबा फंस गए। शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच और करण बैक टू द पैवेलियन। महत्व अर्थातच जेव्हा जेव्हा बेडसी संघ खेळत असेल तेव्हा त्या संघाला नेहमीच ज्याने प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं, असे आमचे कांचन बंधू यांच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक हे बेडसे संघासाठी आलेलं आहे। धन्यवाद, मनपूर्वक आभार। बेसे टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है तो उनकी टीम जीते, ये उनकी चाहत है, ये उनका सपना है, ये तमन्ना है, ये उनकी आरजू है और इसी वजह से अपने चहीते खिलाड़ियों को प्रोत्साहित करते हुए बहुत बहुत धन्यवाद। 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर सुहास थड़े। सुहास ने काफ़ी प्रभावित किया है अपनी गेंदबाजी बल्लेबाजी। जी हाँ, इस मरतबा देखिए 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार। 2 खिलाड़ियों के बीच में अनबन और इसी वजह से थोड़ी सी मिस फील्डिंग, थोड़ी सी गलती, उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने और 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिए हैं। 8 रन स्कोर कार्ड पर। देखिए आपको कम से कम गलतियां करनी होगी। यहां डांसिंग डाउन द विकेट और खेल दिया है मिड विकेट की दिशा में मगर निमिष कहां छोड़ने वाले थे। वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ इसी ओवर में दूसरा झटका दिया। म्हणाल तर निशिकांत म्हात्रे यांच्याकडून जसं संतोषसाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं प्रत्येक षटकारासाठी, तसेच सूरज कवळे यासाठी सुद्धा प्रति षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, तसेच सुजीतसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। अर्थातच निशिकांत म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी धन्यवाद। तो दोस्तों पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए हैं 8 रन और अब जीतने के लिए 24 गेंदें और 18 रनों की जरूरत। स्क्रीन पर देखिए, जी हाँ, कोई खेल रहा है, कोई यहाँ पे बातें कर रहा है तो कोई अपनी नींद पूरी कर रहा है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। अभय राउत अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। हायाम एक्शन, बहुत ही अच्छी गेंद, ऑफ कटर थी, बैकवर्ड पर जाकर संतोष ने उसे कट किया। बैकवर्ड पॉइंट की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक 1 रन लेने का मौका। इसी तरह से मैच्योर्ड पारी यहाँ पे खेलनी होगी संतोष को। 1-1 रन बहुत ही कीमती है। इनफैक्ट 1-1 रन की तलाश में ही आपको रहना होगा, क्योंकि बड़ा शॉट लगाने की अगर आपने कोशिश की तो हो सकता है कि हवा में खेली गई शॉट आप पकड़े जाओगे। मगर ये देखिए, मैं उसी की बात कर रहा था, संतोष भी फंस गए, निमिष नहीं छोड़ेंगे। ओहो, जबरदस्त यहाँ पे कैच, लाजवाब कैच। फर्स्ट अटेम्प्ट में वो लोग, हालांकि उनको वो कैच ड्रॉप किया था मगर उसके बाद उन्होंने कैच लपक ही लिया और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। यहाँ पे आप देख रहे हैं
जी हाँ, यहाँ पे प्रेक्षक धनेश बहुत ही एंजॉय कर रहे हैं। क्या बात है धनेश। नौ रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं जीतने के लिए। ओहो, यहाँ पे जोरदार प्रहार है मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फिर से एक बार क्या हुआ है। ओहो, पकड़ा गया कैच। लाजवाब, छन्नाटेदार, एस्टोनिशिंग, आश्चर्यकारक अंतरराष्ट्रीय स्तर का ये एफर्ट। येस, डीजे मास्टर थांबायचं आहे. डीजे मास्टर आता रिप्लाय दाखवा. एलईडी स्क्रीनवरती आपण रिप्लाय पाहणार आहोत. ड्रीम्स क्रिकेट डॉट माध्यमातून सर्वांचं लक्ष आता एलईडी स्क्रीनकडे. बघा, या ठिकाणी चेंडू टाकला, रिलीज केला, त्यानंतर जोरदार मारला. चेंडू हवेमध्ये आहे, सीमारेषेवरती एक क्षेत्ररक्षक देण्यात आहे. पहा, चेंडू जातोय जातोय, पकडला, फेकला. त्यानंतर इथे मात्र तिकडे पकडलेला आहे. आता याची शहानिशा नक्कीच आमचे अंपायर्स करतील. त्यांच्या वतीनं आम्हाला डिसिजन देण्यात येईल. धन्यवाद. जी हाँ, ये फैसला तीसरे अंपायर तक जा चुका है। कैच लपक लिया तो है मगर क्या ये कैच ग्राह्य होगा, ये देखना होगा। क्या उनके कदम सीमा रेखा के रोप को टच हो चुके हैं या नहीं, ये भी देखना होगा। कैच तो पूरा हो चुका है मगर फैसला अभी भी आधा अधूरा है। तीसरे अंपायर बहुत ही गौर से, बहुत ही फिक्र के साथ ये फैसला आपके सामने लेके आएंगे। सुप्रीम कोर्ट पर जा पहुंचा है ये फैसला, क्योंकि ऑन फील्ड अंपायर देख नहीं सकते। सीमा रेखा के नज़दीक जो फील्डर फील्डिंग कर रहे थे वो भी नहीं देख सकते, क्योंकि उनकी भी आंखें आगे की तरफ थी, उनका चेहरा भी आगे की तरफ था। यस, इट इज आउट। OUT आउट करार दिया है। बहुत ही बढ़िया कैच। इस कैच की बनेगी रील और हमारे डीजे मास्टर बनाएंगे यहाँ पे सुमधुर संगीत। में जब आप चला, व्यासपीठावरती फक्त कमिटीचे मेंबर्स सोडून बाकी सर्वांनी खाली व्हायचं आहे. कमिटीचे मेंबर्स वगळता बाकी प्रेक्षकांनी प्लीज व्यासपीठावर उतरायचं आहे. समोरच्या कक्षामध्ये खाली उतरायचं आहे प्लीज, कारण चर्चा होते, मग चर्चेला उधाण येतं आणि मग काहीतरी वेगळाच निष्कर्ष लागतो. यस, एग्जैक्टली। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, एक आसान सा कैच, गेंद के नीचे फील्डर, बैक टू बैक, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। देखिए, हमारे राइट साइड के सारे प्रेक्षक बहुत ही उर्जित अवस्था में हैं, धमाल कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं, क्योंकि उनकी चहीती टीम, चहीते उनके खिलाड़ी बहुत ही अच्छा क्रिकेट यहाँ पे खेल रहे हैं। और दोस्तों, मैं ये बताना चाहूँगा कि इस प्रतियोगिता का पहला हैट्रिक, जरा जोरदार तालियां होनी चाहिए, पहला हैट्रिक गेंदबाज अभय राउत के नाम। वेरी वेल डन अभय, बहुत बहुत अभिनंदन आपका। लगातार 3 गेंदों पर 3 बल्लेबाजों को चलता किया है और मैच अब यहां पे पूरी तरह से झुक चुका है। और ये चौथा, छोड़ दिया है कैच। रन आउट करने की कोशिश
मगर रन आउट नहीं, रन पूरा हो चुका है। ये लगातार चौथा विकेट अगर प्राप्त करते थे तो जरूर आपको यहां पे मैं अंतरराष्ट्रीय स्तर के जो है खिलाड़ी है उनकी याद दिलाता था, क्योंकि अंतरराष्ट्रीय स्तर पर एकमात्र खिलाड़ी है जिन्होंने लगातार 4 गेंदों पर 4 विकेट चटकाए हैं। नाम है लसित मलिंगा। हालांकि हैट्रिक तो हमने बहुत मर्तबा देखी है, भारतीय गेंदबाजों ने हैट्रिक ली है, पूरे विश्व के गेंदबाजों ने हैट्रिक ली है, मगर 4 विकेट नहीं चटकाए। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट आगे आकर उस गेंद को खेलना चाहते थे। ओहो, यहां पे रन आउट करने की कोशिश की, डायरेक्ट थ्रो था। अगर डायरेक्ट हिट होता विकेट के ऊपर तो यहां पे रन आउट का खतरा साफ दिखाई दे रहा था। देखते देखते इस अच्छे ओवर की समाप्ति। इस ओवर में खर्च किए हैं मात्र 3 रन और 3 बल्लेबाजों को चलता किया है अभय राउत ने। पहले ओवर में आए थे 8 और इस ओवर में आए हैं 3, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 11 रन। और अब जीतने के लिए 18 गेंदों में 15 रनों की जरूरत। 5 बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज आउट होने के बाद बल्लेबाजी करने वाली टीम की हालत क्या होती है ये आप बखूबी जानते हैं। मगर अब यहाँ पे बल्लेबाजों को संभलना होगा। एक एक विकेट बहुत ही कीमती है। यहाँ से अगर आप और विकेट खोगे तो उतने ही आप फंसते चले जाओगे। सुहास थड़े फिर से एक बार आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। पहले ओवर में सुहास ने भी 2 विकेट अपने नाम किए थे, हालांकि 8 रन उन्होंने खर्च किए थे। जी हाँ, हवा में खेलने की गलती की है। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात, मगर फील्डर नहीं पहुंच पाएंगे। गेंद गई है आउट ऑफ द पार्क। 6 रन। के स्मरणार्थ निशिकांत म्हात्रे इनकी तरफ से इस छक्के के लिए 200 रुपए का इनाम। हो, स्लोवर 1 गेंद, चेंज ऑफ पेस, बहुत ही अच्छी तरीके से चतुराई के साथ पेस को निकाल दिया था, अपने उंगलियों को फेरा था और इसी वजह से बल्लेबाज ने सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा है। सुजीत कौले है स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इस मरतबा आगे बढ़े और लॉफ किया है उसे। हवा में बहुत देर तक गेंद थी, मगर वहां पे डिक्लेयर जोन और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। सन्माननीय कांचन म्हात्रे यांच्यातर्फे सुद्धा सुजीत यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे। धन्यवाद कांचन जी। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 15 गेंदें और 8 रनों की जरूरत। हो, ये देखिए, इसे कहते हैं सेंसिबल बैटिंग, वक्त की नजाकत, क्योंकि वक्त बहुत ही कीमती होता है। आपके पास वक्त है, आपके पास गेंदें हैं, उसका आप फायदा उठाए, क्योंकि एक एक गेंद और आपके हाथों से वक्त निकल गया तो फिर बहुत मुश्किल होगी। एक छक्के ने पूरी तरीके से मैच को बदल दिया है। ये देखिए, फिर से एक बार धीमे ढीले हाथों के साथ खेला था। इसी तरह से जिस तरह से निशांत अंडरआर्म जो बॉक्स क्रिकेट होता है वहां पे बल्लेबाजी हमें देखने को मिलती है, उसी तरह से यहाँ पे बल्लेबाजी आपको करनी होगी। गैप को ढूंढना होगा, ढीले हाथों के साथ खेलना होगा और एक एक रन यहाँ पे चुरा कर एक एक कदम जीत की तरफ, अपनी मंजिल की तरफ बढ़ाना होगा। 13 गेंदें बची है, मात्र 6 रनों की और जरूरत। आसानी के साथ ये मैच जीता जा सकता है, मगर ये देखिए, फिर से एक बार गैप में खेला है। मिडाउन में फील्डर मौजूद थे, मगर यहाँ पे दूसरा रन भी चुरा लिया है। पहली नजर में ऐसा लग रहा था कि एक ही रन मिलेगा, मगर निमिष बहुत दूर खड़े थे और इसी वजह से दूसरा रन चुराने का सुनहरा मौका और बल्लेबाज कहां छोड़ने वाले थे। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 12 गेंदें बची है, जीतने के लिए 4 रनों की जरूरत। अब देखिए, बल्लेबाजी करने वाली टीम के सभी प्रशंसक और उनके चाहने वाले बहुत खुश है।
उर्जित अवस्था में नजर आते हुए, तालियों की गड़गड़ाहट नजर आ रही है, वहां पे उल्लासमय वातावरण नजर आता हुआ। क्या यहां से मैच घूम सकता है? हालांकि ऐसा नज़ारा तो बहुत कम देखने को मिलता है, मगर दोस्तों क्रिकेट की दुनिया में कुछ भी हो सकता है। क्या आज फिर से एक बार उसी तरह का चमत्कार हमें देखने को मिलेगा? क्या उसी तरह की जादूमय गेंदबाजी देखने को मिलेगी? निमिष आए हैं ये निर्णायक को ओवर लेके। जी हां, आगे बढ़ के शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। गेंद गई है शॉट फाइनल की दिशा में। आसानी के साथ 1 रन यहां पे मिलेगा, क्योंकि वहां पे है डिक्लेयर जोन। अब जीतने के लिए मात्र 3 रन। बल्लेबाजों ने इस मैच को समझ लिया है, इस विकेट को समझ लिया है। ये देखिए फिर से एक बार आगे आकर मात्र टच एंड गो। जिस तरह से हम प्रैक्टिस सेशन में बल्लेबाजी करते हैं, उसी तरह से ये दोनों भी बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि मैच को रीड करना आपको आना चाहिए। यहाँ पे बल्लेबाजों ने मैच को रीड किया है, मैच को किस तरह की बल्लेबाजी की ज़रूरत है इसको समझना बहुत ज़रूरी था, और ये मैच्योरिटी यहाँ पे बल्लेबाजों ने दिखाई है, और इसी वजह से जीत की दहलीज तक पहुँच चुके हैं। मात्र 2 रनों की और ज़रूरत, 10 गेंदें आना बाकी है। बायां हाथ के बल्लेबाज प्रवीण पाटिल स्ट्राइक एंड पर। देखिए फिर से एक बार टच एंड गो। जैसे ही गेंद और बल्ले की मुलाकात हुई, दोनों भी बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया और पलक झपकते ही यहां पे रन चुरा लिया, और अब मात्र 1 रनों की जरूरत। सन्माननीय कांचन म्हात्रे यांच्यातर्फे टीमसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज। ये देखिए आगे आए और हवा में जरूर खेला, मगर गैप में खेला और ये मैच जीत लिया है। बल्लेबाजी करने वाली टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।